चुलता आहे, त्या पोरगा कंपनीत कामाला होता, तिथं मर्डर झाली. त्यात काही संबंध नव्हता, फक्त CCTV त्याचा गाडीचा नंबर दिसल्यामुळं त्याच्यावर आरोपी घेतला आणि ह्याला मारहाण केली. कुणी मारहाण केली? पोलिसांनी मारहाण केली त्याला. कोणत्या पोलिसांनी? त्या पोलिसांचं शिरवळच्या. कधी बोलावलं होतं त्याला? त्याला काल बोलावलं होतं 17 तारखेला आणि आम्ही काल गेलो, थांबलो सकाळ धरून 4-5 वाजेपर्यंत. 5 वाजता घेतलं त्यांनी आत, त्याला मारलं. 7 वाजता आम्हाला सोडलं आणि 7 वाजता म्हणले उद्या 4 वाजता त्याला घेऊन या. ते 4 वाजता घेऊन या. तर पोरगं हात बितले सुचलं होता, गालबी त्याला मारल्यामुळं. तो म्हणला मी आता काहीतरी करतो. आम्ही म्हणलं तसं काय करू नको बाळा. आणि त्याच्या आईला घाटलं होती, त्याच्या आई वीरला दवाखान्याला त्याच्या बापाने घेऊन गेलं आणि आम्ही इकडे आमच्या घरी होतो आणि त्यांनी इकडे फाशी घेतली आणि आम्ही मग भीतीपोटी म्हणजे आम्ही आपलं पळत आलो तर बघतो तो हातपाय हलत होतं. त्यामुळे आम्ही आपलं त्याला वर उचलून धरला, दोरी कापली. अलीकडच्या दवाखान्यात आलं की ते मोटरसायकल आणलं. त्या दवाखान्याला डॉक्टरने काय सांगितलं, पटक्याने म्हणले तुम्ही सरकारी दवाखान्यात पळवा ह्याला. त्यामुळे आम्ही पटक्याने सरकारी दवाखान्यात आणले. किती पोलिसांनी मारलं त्याला? त्याला 7 पोलिसांनी मारले. कशाने मारत होते? ते आता पट्ट्याने आता आत मारत होते. आम्ही आता बाहेर आम्हाला आवाज येत होता, आम्हाला बाहेर काढला. ते आवाज येत होता पट्ट्याचा आवाज येत होता. त्याने आम्हाला सांगितलं पट्ट्याने मारलं. बोट असं उलटी केली आणि ते टेबलवर ठेवून काठीने हाणत होती. परत बोलावलं होतं का त्याला? परत बोलावलं होतं 4 वाजता. आज 4 वाजता बोलावलं होतं म्हणून त्यांनी त्या पुटी भीतीच्या पुटी फाशी घेतली त्यांनी. आता त्याचे आईबाप बी नव्हतं घरी, कोणच नव्हतं त्याच्या घरी. त्यामुळं आम्हाला ते आमच्या वहिनीने बघितलं, पोरगला फाशी घेतली म्हणून आम्ही पळत गेलो आणि ते हात पाय हलते म्हणून आम्ही उचललं. लगेच दोरी कापली, मोटरसायकल टाकलं. आमच्याकडे 4 चाकी काय नव्हती. आता गाडी लगेच आम्हाला गाडी काय कुठं गावाना गरीब असल्यामुळं. म्हणजे शिरवळ पोलिसांच्या भीतीमुळे त्यांनी फाशी घेतली शिरवळच्या पोलिसांच्या भीतीमुळे. तर आम्ही लगेच दवाखान्यात आणलं अलीकडचे. आमचं गाव 322, नावी नंबर 322. त्या पोलिसांच्यामुळे शिरवळच्या त्यांच्याकडे कारवाई झाली पाहिजे. आमची एवढीच इच्छा आहे, विनंती आहे. साहेब आम्ही गरीब माणसं आहे, पण तुम्ही हे करावं असं अनंतची इच्छा आहे आमची. त्यांच्यावर कारवाई व्हावीच आणि कडक व्हावी. आता आम्ही गरीब माणसं पोट भरून खाणार आहे.